नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या भक्तीमध्ये किंवा नामस्मरणामध्ये अचानक कंटाळा येणे, मन न लागणे किंवा उत्साह कमी होणे ही अनेक भक्तांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची पण गोंधळात टाकणारी अवस्था असते. अनेकदा भक्ताला वाटते की माझी भक्ती कमी झाली आहे काय, किंवा स्वामी माझ्यावर रागवले आहेत का. अनेक भक्तांच्या मनामध्ये अपराधी भावना येते की मला स्वामींच्या भक्तीमध्ये आता कंटाळा येत आहे. पूर्वी नाम घ्यायला ओढ वाटायची, दर्शनाची उत्सुकता असायची, मन हलके होत होते. आता मात्र नाव घेतले तरी मन भटकते, पूजा ओझे वाटते आणि कधीकधी भक्तीही टाळावीशी वाटते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामींच्या भक्तीमध्ये अचानक कंटाळा का येतो आणि आपण तेव्हा काय करावे. स्वामींच्या भक्तीमध्ये कंटाळा येणे हा भक्ती संपल्याचा नाही, तर भक्ती बदलत असल्याचा संकेत असतो. स्वामींच्या मार्गावर चालताना हा टप्पा अनेकांना येतो, पण कोणी तो उघडपणे बोलत नाही. भक्तीच्या सुरुवातीच्या काळात खूप उत्साह असतो. तासनतास नामस्मरण होते, मठात मंदिरात जावेसे वाटते. पण काही काळानंतर अचानक असे वाटते की आज नको, काय उपयोग आहे, किंवा जप करताना मन भरकटते. यालाच आपण भक्तीतली मरगळ म्हणतो. जेव्हा आपण नवीन भक्ती सुरू करतो तेव्हा ती भावनेच्या स्तरावर असते. नवीन माहिती, नवीन अनुभव यामुळे मनाला एक प्रकारची ओढ असते. पण मन हे चंचल आहे, मनाला सतत काहीतरी नवीन हवे असते. जेव्हा जप किंवा सेवा ही आपली नित्याची सवय बनते तेव्हा मन त्यातील नाविन्य संपल्यामुळे कंटाळा दाखवू लागते. इथे स्वामी आपल्याला हे शिकवत असतात की भक्ती ही मनाच्या रंजनासाठी नाही, तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आहे, स्वामींशी जोडले जाण्यासाठी आहे. कंटाळा येणे याचा अर्थ की आपली भक्ती आता भावनेकडून शिस्तीकडे वळत आहे आणि हा टप्पा पार केल्याशिवाय आपली भक्ती परिपक्व होत नाही. जेव्हा भक्ती नवीन असते तेव्हा ती गोड वाटते, पण जसा जसा काळ जातो तसे स्वामी आपल्या भक्तीला भावनेवरून समजेकडे नेतात आणि इथेच कंटाळा जाणवू लागतो. कारण आपल्या भावना कमी होतात, अनुभव थांबतात आणि नामसुद्धा कोरडे वाटते. भक्तीमध्ये कंटाळा येण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे येणारी निराशा. अनेक भक्त स्वामींकडे काहीतरी मागण्यासाठी येतात की मी इतकी सेवा केली, मग माझे काम का झाले नाही. हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा भक्तीतील गोडी संपते. आपल्याला वाटते की आपण गुंतवणूक करत आहे आणि परतावा मिळत नाही. पण स्वामी आपल्याला हे शिकवतात की ही व्यावहारिक भक्ती आहे. स्वामी आपल्याला कंटाळा देऊन हेच तपासत असतात की जर स्वामींनी आपले काम केले नाही तर आपण त्यांची सेवा सोडणार की भक्तीमध्ये टिकून राहणार. जेव्हा काम होत नाही आणि तरीही आपण सेवा सुरूच ठेवतो तेव्हा आपली भक्ती खालच्या स्तरावरून उच्च स्तरावर जाते. स्वामींच्या भक्तीमध्ये जेव्हा कंटाळा येतो तेव्हा बहुतेकांना असे वाटते की आपली श्रद्धा कमी झालेली आहे. पण अनेक वेळेला हा कंटाळा म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरणाचाही भाग असतो. स्वामींची भक्ती सुरू झाली की मनात साठलेले जुने कर्म, वाईट सवयी आणि अपेक्षा हळूहळू नष्ट होऊ लागतात. या शुद्धीकरणाच्या टप्प्यामध्ये आपले मन अस्वस्थ होते आणि या टप्प्यातही आपले नाम टिकून राहिले तर आपली कर्म हलकी होतात आणि भक्ती अधिक शांत, खोल आणि निस्वार्थ बनते. स्वामी आपल्याला इथे हे शिकवतात की कंटाळा येणे म्हणजे हा संकेतच असतो की आपली सेवा आपल्या आतमध्ये खोलवर काम करत आहे. आपल्या आत साचलेली नकारात्मकता या भक्तीला विरोध करत आहे. हा प्रतिकार म्हणजेच कंटाळा असतो आणि या काळामध्ये जर आपण सेवा सोडली तर आपल्या स्वच्छतेची प्रक्रियाही थांबते. भक्तीमध्ये कंटाळा येण्याचे आणखीन एक प्रमुख कारण म्हणजे आपला शारीरिक आणि मानसिक थकवा. जर आपली झोप पूर्ण नसेल, आहार सात्विक नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप मानसिक ताण असेल तर त्याचा परिणाम आपल्या भक्तीवरही होतो. थकलेल्या शरीरामुळे जप करताना डुलक्या येणे किंवा कंटाळा येणे स्वाभाविक आहे. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, ताणतणाव, अपेक्षा यामुळे आपले मन थकलेले असते. अशा वेळेला कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही, भक्तीमध्येही नाही. इथे स्वामी आपल्याला हे शिकवत असतात की जर आपण शरीराची काळजी घेतली नाही तर आपण साधना कशी करणार. अनेकदा कंटाळा हा शारीरिक कर्मांचा थकवा असू शकतो, जो विश्रांतीनंतर दूर होतो. अनेकांना असे वाटते की स्वामींची सेवा करताना रोज काहीतरी नवीन अनुभव यायला हवा, दररोज प्रगती दिसायला हवी. पण साधनेमध्ये एक टप्पा असा येतो जिथे सगळे काही थांबल्यासारखे वाटते. कितीही जप केला, सेवा केली तरी काहीच परिणाम दिसत नाही. स्वामी या स्थितीमध्ये आपल्याला आपल्या आतील आध्यात्मिक ऊर्जा साठवायला शिकवत असतात. हा कंटाळा किंवा ही स्थिरता म्हणजे स्वामींनी दिलेली एक विश्रांतीच असते. आपल्या मनाला आणि बुद्धीला पुढच्या मोठ्या जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी ही वेळ आवश्यक असते. त्यामुळे काहीच होत नाही म्हणून सेवा सोडू नये. उलट या शांत काळामध्ये आपली श्रद्धा अधिक घट्ट करावी.
कारण ही शांतता म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या आध्यात्मिक झेपेची पूर्वतयारी असते. भक्तीमध्ये कंटाळा आला तर काय करावे? जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मन आता स्वामींच्या सेवेमध्ये रमत नाही, तर काही सोप्या गोष्टी करा. तुमच्या सेवेचे स्वरूप बदला. जर तुम्ही रोज फक्त जप करत असाल तर काही दिवस स्वामींचे चरित्र वाचा किंवा स्वामींची गाणी, भजने ऐका. जर तुम्ही घरामध्ये पूजा करत असाल तर एखाद्या जवळच्या स्वामींच्या मठात, मंदिरात जाऊन सेवा करा. स्वरूप बदलल्यामुळे मनाला पुन्हा नाविन्य मिळते. भक्तीमध्ये कंटाळा येत असेल तर आपण का सेवा करत आहे हे स्वतःला विचारा. तुम्ही स्वामींची भक्ती का सुरू केली होती तो सुरुवातीचा दिवस आठवा. स्वामींनी तुम्हाला आजपर्यंत किती संकटांमधून वाचवले आहे हे आठवा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या उपकारांची जाणीव ठेवता तेव्हा कंटाळा टिकूच शकत नाही. स्वतःवर जबरदस्ती करू नका, पण सेवाही सोडू नका. मनाला खूप जास्त त्रास देऊन साधना करू नका. जर आज 11 माळी जप करायचा कंटाळा येत असेल तर किमान 1 माळ करा. 11 वेळा, 21 वेळा नामजप करा, पण खंड पडू देऊ नका. स्वामींना आकड्यांपेक्षा आपल्या सेवेतील सातत्य जास्त महत्त्वाचे आहे. सेवेमध्ये मन रमत नसेल तर फक्त स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा. काहीही मागू नका, फक्त त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. यामुळे कंटाळा निघून जाऊन एक प्रकारची शांती मिळते. स्वामींकडे काहीही मागण्यापेक्षा हेच मागा की स्वामी, माझे मन तुमच्या चरणी लागत नाही. माझे मन भरकटत आहे, त्यामुळे तुम्हीच ओढ निर्माण करा. माझे मन भरकटू देऊ नका. जेव्हा आपण स्वामींना आपली हतबलता सांगतो तेव्हा ते स्वतःच आपल्या मनामध्ये पुन्हा भक्ती निर्माण करतात. स्वामींच्या भक्तीमध्ये कंटाळा येणे ही आपल्या श्रद्धेची एक अदृश्य परीक्षाच आहे. स्वामी या टप्प्यावर पाहतात की जेव्हा मनाला उत्साह वाटत नाही तेव्हाही आपला भक्त निष्ठेने उभा राहतो का. भक्तीतला हा कंटाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील एक मोठी परीक्षाच असते, जी आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी तयार करत असते. त्यामुळे मन लागत नाही म्हणून सेवा सोडून देऊ नका. उलट हा काळ स्वामींच्या इच्छेवर सोडून द्या आणि थोड्या प्रमाणात का होईना पण सेवेमध्ये सातत्य ठेवा. स्वामी कधीकधी भक्तीमधील तो आनंद किंवा अनुभव काढून घेतात जेणेकरून आपण अनुभवांच्या पलीकडे जाऊन केवळ स्वामींसाठी भक्ती करू. म्हणूनच कंटाळा आला तरीही नाम सोडू नका, कारण हा कंटाळाच कदाचित आपल्याला भक्तीच्या पुढच्या मोठ्या पायरीवर घेऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या भक्तीमध्ये काही वेळेला कंटाळा का येतो आणि अशा वेळेला आपण काय करावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.